लातूरमध्ये सुरू असलेल्या बोगस शाळेचा सामने आता पर्दाफाश केला होता आणि सामच्या या बातमीचा दाखला देतच काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेत बोगस शाळेंचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यानंतर लातूरमधील बोगस शाळेला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावत शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राजरोसपणे शाळा अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लातूर जिल्ह्यातील सध्या नारायणा ई टेक्नो स्कूल ही अनधिकृत शाळा चालू आहे आणि सदर शाळेवर शिक्षण विभागाने 19 लाखाचा दंड ठोठावलेला आहे। त्यापैकी सदर शाळेने 1 लाख रुपये दंड भरलेला आहे। उर्वरित दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर शिक्षणाधिकाऱ्यांना सदर शाळेच्या परिसरात दर्शनी भागात सदर शाळा अनधिकृत आहे, प्रवेश घेऊ नये असा बोर्ड लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या सत्राअखेर त्या अनधिकृत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी सोय इतर शाळेत केली जाणार आहे। तर या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी। पाहुयात। राज्यात 250 अनधिकृत आणि बोगस शाळा असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आणि त्यानंतर जवळपास या 250 शाळेमधील जवळपास 49,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य हे धोक्यात असल्याची देखील माहिती समोर आली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर समोर आलेली आहे। या शाळेंची तपासणी करण्याचे आदेश देखील शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले। तर लातूर जिल्ह्यात देखील नारायणा ई टेक्नो स्कूल ही मागच्या 1 वर्षापासून अनधिकृतपणे ही जी शाळा आहे ती शाळा सुरू आहे। साधारणतः शिक्षण विभागाने 20 लाखाचा दंड या शाळेला ठोकण्यात आलेला आहे। तरी देखील मागच्या 1 वर्षापासून ही शाळा राजरोसपणे सुरू आहे। जवळपास 600 विद्यार्थ्यांचं भवितव्य आता या शाळेमुळे धोक्यात आलेलं आहे। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर।